सध्या शाही विवाहाचा ट्रेंड असताना सोलापूरमधून एक हृदयस्पर्शी आणि आदर्श बातमी समोर आली आहे। माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या मुलीचा विवाह अवघ्या 150 रुपयांच्या खर्चात पार पडला असून लग्नाचा खर्च टाळून ही रक्कम शिक्षकांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे। माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांची मुलगी सुषमा आणि शासकीय अभियंता शुभम शिंदे या उच्च शिक्षित जोडप्याने बडेजावपणाला फाटा देत नोंदणीकृत पद्धतीने विवाह केला। सोलापुरातील जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात अगदी साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला। या विवाह सोहळ्याला केवळ दोनही परिवारातील मोजकेच नातेवाईक मित्रमंडळी उपस्थित होती। महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विवाहात वाचवलेला साधारण 25 ते 30 लाख रुपयांचा खर्च विना अनुदानित शिक्षकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून देण्याचा निर्णय नवविवाहित दाम्पत्याने घेतला आहे। सुषमाने नुकतेच MSc ह्युमन एनाटॉमीचे शिक्षण पूर्ण केले आहे, तर शुभम हे पाणी पुरवठा विभागात कार्यरत असून सावंत आणि शिंदे परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत घेतलेल्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून प्रचंड कौतुक होत आहे। सर्वात पहिल्यांदा मी माझी ओळख सांगतो। मी शुभम हरी शिंदे, माझं BTech सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये स्वेरी कॉलेजमधून झालं आणि मास्टर्स माझं IIT बॉम्बे इन्स्टिट्यूटमधून झालेलं आहे। या विवाहामागचा मेन हेतू म्हणजे साधेपणा हा कमीपणा नाही। हा मेन मोटो जो आहे तो माझा हा आहे की आपण जेव्हा समाजात बघतो तेव्हा म्हणजे आता लढाई चालू झालेली आहे की श्रेष्ठत्वाची लढाई चालू झाली। किती मोठा मी लग्न जेवढं मोठं करेल तेवढा तो मोठा माणूस आहे ह्या पद्धतीने। मग ते कुठेतरी मला खटखट होतं आणि मी हा मार्ग स्वीकारला आणि असं नाही की जे मी कोणत्या परंपरेला विरोध करतोय किंवा काय करतोय, जे मला योग्य वाटते ते मी केलेलं आहे। आणि हा जो लग्नाचा खर्च जो आमचा वाचेल ते जे माझे म्हणजे सासरे माझे आमदार आहेत आणि त्यांचा प्रचंड लढा शिक्षकांच्या विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांसाठी चालू आहे। तर त्या शिक्षकांसाठी आम्ही ज्यांना पूर्ण लाईफमध्ये पगारच भेटली नाही तसेच ते रिटायर झाले, त्यांच्या गरजेनुसार त्यांना आम्ही देणार आहे। मी सुषमा दत्तात्रय सावंत आणि हे शुभम हरी शिंदे। आता आम्ही ज्या पद्धतीने लग्न केलं त्याला 150 रुपये खर्च आलेला आहे आणि म्हणजे पप्पांनी ठरवलं होतं अगोदर की करूत मोठं लग्न वगैरे, मग त्याला जेवढा खर्च येणार आहे तेवढा खर्च आम्ही म्हणजे मी लहानपणापासून त्यांना बघते की ते विनाअनुदानित शिक्षकांसाठी काम करतायत। म्हणजे ज्या शिक्षकांना पगार चालू झालेला नसतो त्यातले अनेक गुरुवर्य असे असतात की ते पगार चालू न होताच रिटायर होतात। मग त्यांच्या घरचे कार्यक्रम कसे होतात, त्यांच्या मुलांची लग्न कशी होतात, हे सगळं मी त्यांना बघत आले। त्याच्यामुळं त्यांनी सांगितलंय, माझ्या आईनं सांगितलंय, लहानपणापासूनच मला सगळं माहिती आहे। म्हणून मग आम्ही खरं तर असा निर्णय घेतला आणि आता जे आमच्या लग्नासाठी जो खर्च होणार होता त्या खर्चातून आम्ही त्या शिक्षकांच्या मुलांसाठी काय करता येते का याचा प्रयत्न करणार। खरं तर मुलीचा विवाह माझी सुकन्या सुषमा तिचा विवाह चिरंजीव शुभम सोबत होतो आहे। खात्रीनं म्हणजे हा थोडा वेगळा विचार आहे, तो आदर्श असाच विचार आहे। आपल्या पूर्वजांनी किंवा राष्ट्रीय स्तरावरच्या राष्ट्रपुरुषांनी सुद्धा आपणाला प्रचंड प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी फार व्यथा सहन करून आदर्श असे विचार आपल्या समोर ठेवले आहेत। पण ते आदर्श विचार अंमलात आणत असताना आज सुद्धा म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या इतक्या मोठ्या कालावधीनंतर सुद्धा आपणाला अडचण येते, कारण परंपरेचा, आपल्या असणाऱ्या भोवतालच्या वातावरणाचा आणि एकूणच टोटल परिणाम हा जो या सण वार उत्सव आणि त्यातलाच एक मोठा उत्सव प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतो तो लग्नाचा। या विधीमध्ये प्रचंड प्रत्येक कुटुंब हे एक महिना 2 महिने याची व्यवस्था करतं आणि आर्थिक असणारी सगळी पुंजी जी असेल किंवा नसेल तर कर्ज काढून सुद्धा ती समाजासमोर मांडली जाते। या विषयाला आणि विचाराला फाटा देणारा मी आहे, परंतु माझ्या मुलांनी ते करावं असं मला वाटणं अवघड होतं, कारण लादणं हा विषय माझ्या आयुष्यात मी कुणावर केला नाही। परंतु जो घरामध्ये विषय वारंवार येतो, ऐकला जातो, त्याचा परिणाम मुलांच्यावरती होतो।
माझ्या मुलीवरती होण्यापर्यंत सुद्धा मी तो मान्य करतो. पण हा उच्च विद्या विभूषित आणि अत्यंत रँकिंगनं फ्रंटला असणारा राज्यामधला हा अत्यंत हुशार मुलगा शुभम याच्याही मनानं तो होरा घ्यावा. आणि त्यानं मी म्हणायच्या अगोदर किंवा मी म्हटलोच नाही, मलाच शुभम म्हटला की या विषयानुरूप जो लढा या राज्यामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संघटना लढतात, त्यामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रातलाही काही लढ्याचा भाग आहे. तो महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती म्हणून 25 वर्षे पाठीमागच्या कालावधीमध्ये आपण तो लढतो आहे. प्रचंड व्यथित कुटुंब आहेत की खरं तर ते शिक्षणाच्या क्षेत्रात असताना, पवित्र क्षेत्रात असताना अख्खं आयुष्य सेवा केल्यानंतर सुद्धा त्यांच्या आयुष्यात कधी चांगली वेळा आल्याच नाहीत. शासनानं प्रशासनानं शोषणच केलं. त्यांना काय आपणाला आधार देता येईल का? या भूमिका पाठीमागच्या कालावधीत मी घेत होतो. तीच भूमिका, त्याच्यापेक्षा अजून चांगली भूमिका खात्रीनं त्या उभयंती त्यांचं कोर्ट मॅरेज आता काही क्षणापूर्वी झालं आहे, त्या दोघांनी घेतलाय. त्याचा मला खूप आनंद एकीकडे आहे आणि दुसरा प्रचंड अभिमान आहे. विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, सोलापूर.